अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनच्या पिल्लाचे मृतावस्थेतील शव आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित यंत्रणांना याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभाग तसेच सागरी जीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत डॉल्फिनच्या पिल्लाची नोंद घेतली असून पुढील तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। डॉल्फिनचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। या घटनेमुळे सागरी पर्यावरण आणि समुद्री जीवांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। किनारपट्टी भागात आढळणाऱ्या समुद्री जीवांच्या मृत्यूच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। सध्या प्रकरणाचा अधिक तपास संबंधित विभागांकडून सुरू आहे। मी रोज अलिबाग किनाऱ्यावर चालायला येत असतो आणि आज आहे ना समुद्र किनाऱ्यावर बरंच ऑइल पडलेलं दिसलं आणि पुढे येऊन बघतोय तर काय एक डॉल्फिनचं पिल्लू इथे मृत अवस्थेत सापडलं। काय या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे ना समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल येतं आणि त्या प्रादुर्भावाने हे आज डॉल्फिनचं पिल्लू इथे मृत अवस्थेत आढळून आलंय असं मला वाटतं। काय तुम्ही कोणाला सांगितलं? हा याबद्दल पत्रकारांना कळवलं आणि फॉरेस्ट खात्यामध्ये पण मी कळवलंय, ते येतील आणि आज पाहणी करतील।